चलो स्टुडंट, 10वीची परीक्षा नुकतीच संपली आणि तुम्ही आता सुट्टी खरं एन्जॉय करताय. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी वेकेशन म्हणजे 10वीच्या परीक्षेनंतरची असणारी सुट्टी. जवळपास 1.5 ते 2 महिने बाय डिफॉल्ट तुम्हाला ही सुट्टी मिळणार आहे. ते मार्चला त्या परीक्षा तुमची संपली आणि जवळपास जूनमध्ये दुसरं अकॅडमिक इयर स्टार्ट होणार आहे. म्हणजे आपण अख्खा एप्रिल अख्खा मे हा 2-2.25 महिन्याचा कालावधी, हा सगळ्यात मोठा वेकेशनचा कालावधी. सगळ्या सुट्टीत तुम्ही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं सुट्टी एन्जॉय करायचा, थोडा परीक्षेनंतर रिलॅक्स व्हायचा, या सगळ्याचा नक्की विचार केला असणार आहे. स्वाभाविकच आहे, वर्षभर कष्ट केलेले तुम्ही सगळेजण या 10वीच्या परीक्षेच्या थोड्या प्रेशर खाली होतात आणि मग ते एकदा बाहेर पडल्यानंतर असं वाटतं की चलो रिलॅक्स व्हावं, आराम करावा, मस्त सुट्टी एकदा एन्जॉय करावी. पण हे सगळं करताना मला अजून एक त्यात सजेशन नक्की द्यायचं आहे. हे सगळं करताना सुट्टी जितकी आपण एन्जॉय करणार आहे तितकंच या सगळ्या सुट्टीमध्ये अजून काही करता येईल का याच्यावर पण विचार करणारी तुमच्यासारखीच अनेक काही मुलं आहेत की जी खरोखर आपल्या करिअरच्या काही प्लॅनला कनेक्टेड आहेत. तशी म्हणजे नक्की काय, तर 10वी पासून 11वी जाताना हा जो 2-2.5 महिन्याचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुमच्या 10वी आणि 11वीला कनेक्ट करणारा, ब्रिजिंग करणारा एक ब्रिज कोर्स समोर डोळ्यासमोर आपण येऊ शकतो. खरं तर 10th नंतर करिअरच्या तुमच्या वाटा प्रत्येकाच्या ठरल्यात की मला कुठं जायचंय, इंजिनिअरिंग करायचंय, मेडिकलला जायचंय, कॉमर्सला जायचंय, डिफेन्सला जायचंय, डिझायनिंग मध्ये जायचंय. प्रत्येकाने आपापल्या करिअरच्या वाटा ठरवल्यात. पण हे सगळं करताना त्या करिअरला गाठण्यासाठी, त्या करिअरला अचीव्ह करण्यासाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी आपण तयार करून ठेवल्यात का, याबाबत मात्र आपण थोडा विचार करत नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा कुठलाही गेम असेल, कुठलाही खेळ असेल, तो खेळण्यापूर्वी एक वॉर्मअप अतिशय महत्वाचा असतो. प्रॉपर वॉर्मअप केला तर त्या खेळातला स्टॅमिना मेंटेन होतो आणि खेळातला जी स्ट्रेंथ आहे, जी कपॅसिटी आहे किंवा जे काही द्यायचं आहे ते उत्तम पद्धतीने बाहेर निघतं, हे मात्र नक्की आहे. वॉर्मअप हा खेळाचा सुरू करण्या अगोदरचा अविभाज्य भाग आहे. सेम तसंच आहे तुमच्या करिअरची सुरुवात करण्यासाठी ही 11वी-12वीची 2 वर्ष अतिशय इम्पॉर्टंट आहे. पण या 2 वर्षासाठी त्याच्या अगोदरचे हे 2 महिने तितकेच वॉर्मअप सारखे महत्वाचे आहेत. काय नक्की करू शकतो ह्या वॉर्मअप मध्ये आपण? ज्या करिअर कोर्सेसला तुम्ही जाणार आहात त्याची बेसिक माहिती आपल्याला घेतली पाहिजे. कशा पद्धतीने त्याची तयारी करायची हे माहिती असायला पाहिजे. एक्झॅक्टली मी निवडलेलं करिअर कोणत्या लॉजिकल बेसवर आहे याचं कन्फर्मेशन करायला पाहिजे. उदाहरणादाखल तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये करिअर करत आहात तर इंजिनिअरिंगला करिअर करताना कुठल्या ठिकाणी आपल्याला करिअरला संधी आहेत, महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये काय संधी आहे, राज्याच्या बाहेर काय संधी आहे, परदेशात काय संधी आहे, याची प्रायमरी माहिती आहे. परीक्षांचे बेसिक इन्फॉर्मेशन, त्याचा सिलेबस काय, त्याचं कंटेंट वर्किंग कसे आहे, स्टडी मटेरियल काय, इथपासून तो एखाद्या परीक्षेची स्ट्रॅटेजी आखण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट कळायला पाहिजे. आणि नेमकं हे सगळं करताना त्याच्यातल्या बेसिक संकल्पना आहेत तिथंच मिसमॅच होतं. 10वी पर्यंत अभ्यास करताना आपण बोर्डचा सब्जेक्टिव्ह अभ्यास करतो. उद्या येणाऱ्या ह्या परीक्षेच्या मार्कांमध्ये तुम्ही अतिशय एक्सलंट स्कोअर कराल, एक्सलंट टार्गेट ओरिएंटेड काम कराल. पण या सगळ्यानंतर तुमची 11वी-12वीची तयारी ही बाय डिफॉल्ट एंट्रन्स एक्झाम म्हणजे MCQ वर डिपेंड आहे. आणि मग 10वी पर्यंत सब्जेक्टिव्हच्या अभ्यासाची तयारी आणि नंतर ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षा, या दोघांच्यातला बेस कळत नाही. आणि मग असं लक्षात येतं की मी आजपर्यंत जो अभ्यास केला तो वाचून, पाठ करून, आठवून सगळं उत्तम लिहिलंय, पण आता मला ह्याला अप्लाय कसं करायचं हे कळत नाही. आणि मग त्यावेळेस जागा होतो आपण ते त्याच्या बेसिक संकल्पनेची. ज्या काही परीक्षांची तयारी करायची त्याच्या मूलभूत संकल्पना तुम्हाला प्रत्येक वेळेस परफेक्ट असायला पाहिजेत. आणि याच बेसिक संकल्पना क्लिअर करण्याचा, म्हणजेच आपला वॉर्मअप करण्याचा, फाउंडेशन क्लिअर करण्याचा हा 2 महिन्याचा अतिशय उत्तम कालावधी आहे. तुम्ही याचा 100% विचार करायला पाहिजे. दिशा यासाठी सज्ज झाली आहे. जवळपास 30 ते 45 दिवसाचा एक आयडियल ब्रिज कोर्स मी त्याच्यासाठी तयार केलाय. आणि या ब्रिज कोर्स मध्ये या सगळ्या परीक्षांच्या बद्दलच्या मूलभूत संकल्पना खरं शिकवण्यात जाणार आहेत. दररोजचे 4 तास 5 तास तुम्ही थोडा वेळ काढलात आणि तेवढा वेळ दिलात तरी तुम्ही या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने करून घेऊ शकाल. म्हणजे त्या विषयांसाठी, परीक्षांसाठी लागणाऱ्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या सगळ्या सब्जेक्टच्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत. अभ्यास कसा करायला पाहिजे, 2 वर्ष आपला पॉझिटिव्ह अप्रोच कसा मेंटेन करायला पाहिजे, हा सुद्धा अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणजे एखाद्या सेल्फ स्टडीच्या प्लॅन पासून रिव्हिजन पर्यंतचा माझा सक्सेसफुल पॅटर्न काय असायला पाहिजे. 10th पर्यंत मी चांगला केलेला अभ्यास हा बोर्डाला चांगला मार्क देणार होता, पण एंट्रन्सला चांगला स्कोअर करण्यासाठी मला माझी स्ट्रॅटेजी काय आखायला पाहिजे, अशा छोट्या छोट्या प्रश्नांपासून सब्जेक्टच्या डेप्थ पर्यंत या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तुम्ही उत्तम पद्धतीने तुमचं फाउंडेशन क्लिअर करू शकाल. ब्रिज कोर्स तुमच्या करिअरला एक ट्रॅक देण्याचं काम करेल, तुमचा बेस क्लिअर करायचं काम करेल, थॉट क्लिअर करायचं काम करेल. त्यामुळे फार वेळ न घालवता येणारी संधी आरामात, मजेमध्ये किंवा कुठल्या तरी वेगळ्या मोडमध्ये न घालवता दिवसातले मिनिमम 4-5 तास काढा. एक एक्सलंट ब्रिज कोर्स तुमच्या समोर वाट बघतोय.
अतिशय ऑनेस्टली, अतिशय डेडिकेशननं तुम्ही या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व्ह झालात तर तुमच्या करिअरचे सगळे बेस आम्ही अतिशय उत्तम करून घेऊ शकतो. त्यामुळं येणारा एप्रिल मे महिन्यातला ब्रिज कोर्स लवकर जॉईन व्हा, वेळ न घालवता ऍक्टिव्हिटीत इन्व्हॉल्व्ह व्हा आणि आपल्या करिअरचा ट्रॅक, आपल्या करिअरची दिशा निश्चित करा. सक्सेसफुल होण्यासाठी त्या सगळ्याचं पहिलं पाऊल हे तुमचं व्यवस्थित पडायला पाहिजे. जर पहिलं पाऊल व्यवस्थित पडलं तर यश हे तुमचं नक्कीच असणार आहे. त्यामुळे येणारा ब्रिज कोर्स तुम्हाला नक्की चेंज ओव्हर देऊ शकेल. खालील दिलेल्या कॉन्टॅक्टला संपर्क करा, टीम दिशा बरोबर भेटा, बोला, सांगा आणि सगळ्या गोष्टीची माहिती घ्या आणि लवकर एखाद्या ब्रिज कोर्समध्ये, आयडियल ब्रिज कोर्सला लवकरात लवकर जॉईन होऊन सक्सेसचा ट्रॅक करा. ऑल द बेस्ट.